छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठ्याला मोठा आधार असलेल्या हर्सुल तलावात सध्या 21 फूट पाणी शिल्लक आहे। तलावातून दररोज 12.5 MLD पाण्याचा उपसा करून 14 वॉर्डमधील नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे। कधी नव्हे ते या दिवसांमध्ये हर्सुल तलावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, तरी देखील नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागते। जायकवाडी धरण देखील भरले असताना शहराला पाणी पुरवठा होत नसल्यामुळे पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ही निष्क्रिय असल्याचं दिसून येतं। मराठवाड्यात पाणी संकट भीषण असलं तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होतो। या ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा आहे। त्याचप्रमाणे इतर लघु प्रकल्पात देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असून जी यंत्रणा पाणी पुरवठा करण्यासाठी वापरली जाते ती कुचकामी ठरताना बघायला मिळते। आपण छत्रपती संभाजीनगरातील हर्सुल तलाव या ठिकाणी आलो। या ठिकाणी जवळपास 21 फूट पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे आणि जवळपास 14 वॉर्डांना या ठिकाणावरून पाणी पुरवठा केला जातो। मात्र या ठिकाणावरून जी यंत्रणा पाणी पुरवठ्यासाठी वापरली जाते ती काही प्रमाणात अपयशी ठरताना आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना देखील जी यंत्रणा या ठिकाणी वापरली जाते ती सक्षम नसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। जवळपास 12.5 MLD पाणी उपसा या तलावातून होतो आणि दररोज जर 12.5 MLD पाणी पुरवठा या तलावातून सुरू असला तर जवळपास जून जुलैपर्यंत हा पाणीसाठा पुरेल। मात्र जी यंत्रणा आहे ती कुचकामी ठरताना आपल्याला बघायला मिळत आहे। आता जरी या तलावामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असता मात्र ऊन असेच राहिले तर या ठिकाणी बाष्पीभवनाचं प्रमाणही वाढेल आणि येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगर वासियांना जवळपास पाण्याचं संकट सामोरे असेल। पुढारी न्यूजसाठी मी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर।